शासनाने जर लक्ष नाही दिलं किंवा माझ्या जमिनीतलं पाणी किंवा काढलं नाही की माझ्या घराकडे नाही लक्ष दिलं मी आत्महत्या केल्याची राहणार नाही मी नक्की आपल्या ह्या ना या घरामध्ये ठीक आहे ना पंचनामा झाला घरातलं सगळं साहित्य वाहून गेलं ना आम्ही लगेच तातडीची मदत देतो तुम्हाला आजच पावसामुळे इतकी नुकसान झाली की 12 एकर जमीन चौगा गावामध्ये त्याच्यामध्ये इतका तुफान पाऊस झाला इथे लिमिटच नाही घरामध्ये पाणी शेतामध्ये पाणी चौकट पाणीच पाणी आखी रात्र घरामध्ये आम्ही जागून राहिलो घरामध्ये 3 फूट पाणी शिरले आणि जमिनीचे इतकी नुकसान झाली की आपली सोयाबीन तर असा एक दाणासुद्धा मला काढता येत नाही आणि उडीद तर काढलाच नाही आणि बाकी आता शेतामध्ये जाता येत नाही आज कंडिशनला माझे टोटल जनावरसुद्धा रोडवर बांधलेले आहेत मला असं रोडवर टाकायला सुद्धा असं वैरणसुद्धा राहिलेलं नाही मी शासनाकडे काय मागावं हेच मला समज वैरण मागू का पाणी मागू का जमिनीतला चारा मला मागू का राहण्याचं ठिकाण मागू मला एक काहीच सुद्धा समजत नाही तरी शासनाने माझ्याकडे लक्ष द्यावे विनंती तरी माझ्याकडे शासनाने जर लक्ष नाही दिलं किंवा माझ्या जमिनीतलं पाणी किंवा काढलं नाही की माझ्या घराकडे नाही लक्ष दिलं मी आत्महत्या केल्याची राहणार नाही मी नक्की ठरविलं एवढं शासनाने माझ्याकडे लक्ष द्यावं ही नम्रता मी काहीच बोलू शकत नव्हता पाटोदा तालुक्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये आणि शिरूर तीनही तालुक्यामध्ये परिस्थिती भीषण आहे जे आहे 2 नद्या जिथे एकत्र येतात त्याच्यामध्ये मुख्य नदी जी आहे ती साईडच्या नदीला या ठिकाणी आतमध्ये पाणी घेत नाही त्याच्यामुळं त्याचा जो प्रवाह आहे तो दुसऱ्या बाजूने वळता होऊन मोठ्या प्रमाणावरती जमिनी खरडून जाण्याचं विहिरी बुजण्याचं घरामध्ये पाणी शिरण्याचं आणि शेतकऱ्यांचं जे साहित्य आहे मोटार त्याच्यानंतर ड्रीप इरिगेशन आणि इतर ज्या बाबी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या वाहून गेल्याचं एकंदरीत चित्र या ठिकाणी दिसतंय आता नगरपंचायतीचं क्षेत्र जे आहे हे तालुक्याच्या नगरपंचायती एकदम झाल्या परंतु 2 किलोमीटरच्या अंतरामध्ये रहिवासी लोक आहेत परंतु बाकीचं जे क्षेत्र आहे ते शेतकऱ्यांचंच आहे त्याच्यामुळं नगरपंचायतीच्या हद्दीतल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये वेगळा निर्णय सरकारला या ठिकाणी करावा लागेल अशा प्रकारची विनंती आम्हाला येत्या 1-2 दिवसामध्ये त्या ठिकाणी जाऊन करावी लागेल परिस्थिती जर बघितली तर जवळपास 146 दुकानं आणि घरं याच्यामध्ये शिरूरमध्ये पाणी त्या ठिकाणी शिरलंय पाटोद्यामध्ये सुद्धा जवळपास 50च्या वरती व्यापाऱ्यांचं नुकसान झालं आहे जवळजवळ घरामध्ये या पॉकेटमध्ये 250च्या आसपास घरामध्ये पाणी शिरल्याचे आत्तापर्यंत तक्रारी आलेल्या आहेत आणि त्याचे पंचनामासुद्धा झाले आणि आत्ता तहसीलदार आणि SDM दोघेही जण माझ्याबरोबर आहेत आम्ही आत्ता मीटिंग केलेली आहे आणि आज दुपारपर्यंत या भागातल्या लोकांचे कंप्लीट पंचनामे करून 10 किलो त्याला गहू आणि 10 किलो तांदूळ आम्ही तातडीचा देतोय आणि 5,000 रुपयाची मदत जी आहे ती सुद्धा आम्ही लगेच्या लगे या ठिकाणी देतो. आपण बोलताना अधिकारी हायवे 2 गेलेले आहेत पाटोदा शहरामधून एक पैठण पंढरपूर आहे आणि एक दुसरा जो आहे तो चुंबळी फाट्यापासनं मांजरसुंबा केज हा नॅशनल हायवे गेला आहे परंतु हे काम करीत असताना संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी लोकांना गोड गोड बोलले आणि ड्रेन मात्र दोन्ही बाजूची केली नाही पलीकडच्या बाजूची ड्रेन नसल्यामुळं मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा प्रवाह पलीकडचा डायरेक्ट रस्त्याच्या वरनं इकडं क्रॉस झाला आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी हे गेलेलं आहे. आम्ही आता SDM मॅडमकडनं त्यांना पत्र देऊन CO त्यात तहसीलदार पण असतील
जर हे काम ड्रेनचं पुढच्या काही कालावधीमध्ये नॅशनल हायवेने सुरू नाही केलं तर नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांवरती आणि संबंधितांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचं सुद्धा आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे. तर केंद्र खरडून सरकारच्या 59ची जी बाब आहे तर त्या बाबीनुसार मदत मिळवण्यासाठी आपण त्याच्या बाबतीमध्ये पत्र मुख्यमंत्री महोदयांना तेच दिलेलं आहे की हेक्टरी 5 लाख रुपयापर्यंतचं आणि याच्या बाबतीतला शासन निर्णय जो आहे तो रोहयो विभाग यांनी प्रस्तावित करावा आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये घेऊन त्याला मान्यता द्यावी अशा प्रकारची विनंती केलेली आहे. कारण SDRF NDRFच्या नॉर्म्सप्रमाणे ते पैसे अत्यंत कमी पडणार आहेत. शेतकऱ्यांचं हे जे नुकसान झालेलं आहे ते अतोनात आहे, परंतु त्याला 5 लाखापर्यंत हेक्टरी जर पैसे दिले तर ही वाहून गेलेली खरडून गेलेली जी जमीन आहे ते किमान येणाऱ्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये लगतच्या मध्यम लघु प्रकल्पातला गाळ उचलून तो शेतकरी त्याच्यावरती आणून टाकेल आणि पुढच्या वर्षी त्याला कसण्यायोग्य जमीन होईल अशा प्रकारची विनंती केलेली. बघा, लोकांना काय वाटतं, हे पाटोदा तालुक्यातले 5 मंडळ आहेत. 5ही मंडळामध्ये एक वेळा नाही 2-2 वेळा 3-3 वेळा अतिवृष्टी झालेली. आत्ता जे पंचनामे चाललेले ते खरडून गेलेली जमीन, घरामध्ये पाणी शिरणं, त्याच्यानंतर सार्वजनिक बाबीच्या नुकसानी होणं, विहिरी बुजणं, हे पंचनामे आहेत. बाकीच्या शेतकऱ्यांचे पंचनामे करायची गरजच नाही, परंतु त्यांना काय वाटतं की बाबा ह्यांचेच पंचनामे चाललेत, आम्हाला काय मिळणार नाही. परंतु संपूर्ण पाटोदा तालुका, संपूर्ण शिरूर तालुका आणि आता आष्टीतले सुद्धा राहिलेले जे 2 मंडळ आहेत ते सुद्धा प्रॉब्लेममध्ये त्या ठिकाणी आलेत. म्हणजे सरसकट सर्वांना, इतरांना त्या ठिकाणी मदत मिळणार आहे हे लोकांना कळत नाही. म्हणून लोक जे आहेत ते आमच्याकडं अधिकारी आले नाही, आमच्याकडं कर्मचारी आले नाही, त्यांच्याकडं जाण्याची वगैरे आवश्यकताच नाही. या अतिरिक्त बाबीचे फक्त पंचनामे करायचे आणि बाकीचे सरसकट सगळ्या लोकांना SDRF NDRF प्रमाणे त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहे.